सर्वांना सस्नेह जय जाऊ. राधाकिशन कराळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये राज्य शासनाने मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. राज्य शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री वयोश्री योजना म्हणजेच वयाचे 65 वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा व्यक्तींना त्यांच्या जे जीवन जगत आहेत त्या जीवनामध्ये काही सामान्य अडचणी येतात. त्या अडचणी म्हणजेच काहींना अपंगत्व आहे किंवा काही त्यांना श्रवण यंत्र वगैरे काही आवश्यक उपकरण घेण्यासाठी या मदत म्हणून राज्य शासनाने या ठिकाणी त्यांना एक रकमी जी मदत देण्याची घोषणा केलेली आहे त्याविषयी या जो शासन निर्णय काढण्यात आलेला होता तो म्हणजेच 6 फेब्रुवारी 2024 रोजी. परंतु अनेकांना विचार पडला होता की हा अर्ज करायचा कुठे आणि कसा करायचा, हा अर्ज मिळणार कुठे, याविषयीच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. या ठिकाणी आपण बघू शकतो हा राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबतचा हा 6 फेब्रुवारी 2024 रोजीचा हा शासन निर्णय आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना यामध्ये ही उपकरणे किंवा साधने खरेदी करण्यासाठी ज्यांची 65 वर्ष वय पूर्ण झालेले आहेत अशांना राज्य शासनाद्वारे एक रकमी 3000 रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण डीबीटी प्रणालीद्वारे लाभ प्रदान करण्यात येणार आहे. या योजनेचा स्वरूप कसं आहे तर या योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करण्याकरता म्हणजेच चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टील व्हील चेअर, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी अशा प्रकारची जी उपकरणे किंवा साधने आहेत हे उपकरणे साधने घेण्यासाठी त्यांना ही थेट लाभ वितरण डीबीटी प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये ही अर्थसहाय्य जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेचे जो अर्ज आहे तो अर्ज कशा प्रकारे करायचा याविषयी सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. यामध्ये लाभार्थीच्या पात्रतेचे निकष काय आहेत तर तो ज्येष्ठ नागरिक 31/12/2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केलेली असावीत यासाठी हे नागरिक पात्र ठरणार आहेत. त्याहून अधिक व्यक्ती त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा किंवा नोंदणीची पावती असावी. आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तावेज असतील तर तो ओळख पटविण्यासाठी स्वीकार्य राहील. लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन अंतर्गत राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो. उत्पन्न मर्यादा ही त्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न त्या लाभार्थ्याची 2 लाखाच्या आत असावी. तसेच स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे. तसेच पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट 3000 रुपये लाभ वितरण प्रणालीद्वारे त्यांना विहित करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा हे
शासन निर्णय आहे. यासाठी आवश्यक कागदपत्र काय आहेत तर आधार कार्ड, मतदान कार्ड यापैकी एक, राष्ट्रीय बँकेचे बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वयं घोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे. अशा प्रकारचे हे कागदपत्र आहेत. यासाठी अर्ज कसा करायचा याविषयी सुद्धा आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी आपण बघू शकतो, हा मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरिता जो अर्ज करायचा आहे तो अर्ज या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर अशा प्रकारचा हा अर्ज आहे. या ठिकाणी आपल्याला वर्ष लिहायचे आहे, जिल्ह्याचे नाव लिहायचे, पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे. यामध्ये अर्जदाराची संपूर्ण माहिती आहे, संपूर्ण नाव आहे, संपर्क क्रमांक, मोबाईल क्रमांक आहे, नंतर आहे पत्ता आपला जो पूर्ण आहे तो, आधार क्रमांक टाकायचा आहे, मतदान कार्ड जर जोडलेलं असतं त्याचं टाकायचं आहे, शाळा सोडल्याचा दाखला, 10वी 12वी बोर्डाचे प्रमाणपत्र, जन्मदाखला, काही जे ज्यानुसार जन्मतारीख आहे त्यानुसार जन्मतारीख टाकायची आहे, वय टाकायचं आहे, त्यानंतर शिक्षण, त्यानंतर जात, मागासवर्गीय असल्या जातीचा दाखल्याची प्रत जोडावी, त्यानंतर नोकरी, व्यवसाय, त्यानंतर उत्पन्न, स्वयंघोषणपत्र जोडावे, त्यानंतर अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असल्याचा पुरावा BPL कार्ड क्रमांकासहित, दिव्यांग प्रकार काही असेल तर तो टाकायचा आहे, त्याची टक्केवारी किती आहे ते टाकायचं आहे, त्याचं प्रमाणपत्र आपल्याला जोडायचं आहे, पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळत असल्यास त्याचा पुरावा जोडायचा आहे, मागणी करण्यात आलेले उपकरण साहित्यांची नावे या ठिकाणी दिलेले आहेत, त्या ठिकाणी आपल्याला जे साहित्य लागते त्या ठिकाणी त्याची मागणी करायची, अंदाजित रक्कम त्याची किती आहे ते सांगायचं आहे, त्यानंतर मनस्वास्थ्य केंद्राचे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचे देयक प्रमाणपत्र जोडले आहे काय ते असेल तर लावायचं आहे, मागील 3 वर्षात लाभ घेतलेला नसल्याचे स्वयं घोषणापत्र, त्यानंतर बँक पासबुक जोडायचे आहे, बँकेचे नाव जोडायचे आहे, खाते क्रमांक टाकायचा आहे, IFSC कोड टाकायचा आहे, त्यानंतर दिनांक टाकायचा आहे, ठिकाण टाकून अर्जदाराचे नाव आणि स्वाक्षरी करायची आहे. त्यानंतरचं आहे हे स्वयं घोषणापत्र. या ठिकाणी आपलं नाव टाकायचं आहे, वय जे आहे ते टाकायचं आहे, व्यवसाय टाकायचा आहे, राहणार पत्ता टाकायचा आहे, तालुका, जिल्हा आणि या ठिकाणी कायमचा रहिवासी आहे अशा प्रकारचं हे वार्षिक उत्पन्न. या ठिकाणी माझी जमीन आहे, या जमिनीपासून मला या इतके रुपये वर्ष वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत मिळत आहे अशा प्रकारचं हे प्रतिज्ञापत्र व स्वयंघोषणापत्र या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर स्वयंघोषणापत्र 2 आहे, हे म्हणजेच रहिवासी असल्याचा पुरावा आहे. उपकरण खरेदी करण्यासाठी अर्ज करीत आहे, मागील 3 वर्षात मी कोणतेही उपकरण विनामूल्य घेतलेले नाही अशा प्रकारचं हे एक स्वयंघोषणापत्र आहे. त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र आहे, या उपकरणाची आवश्यकता असल्याचं म्हणजे डॉक्टरकडून तुम्हाला या ठिकाणी एक प्रमाणपत्र आणायचं आहे की मला श्रवण यंत्राची आवश्यकता आहे. जे तुम्हाला जे साहित्य लागते आहे या ठिकाणी दिलेले उपकरण, त्या नावापैकी एखाद्या उपकरणाची तुम्हाला गरज असेल तर ते तशा प्रकारचं डॉक्टरचं वैद्यकीय प्रमाणपत्र आहे. आणि यासाठी लागणारी कागदपत्र म्हणजेच मतदान कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, आधार लिंक पाहिजेत, आधारला मोबाईल लिंक पाहिजेत आणि बँकेत सुद्धा लिंक पाहिजेत, शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला स्वयं घोषणापत्र असलं तरी चालते, वार्षिक उत्पन्न स्वयं घोषणापत्र असलं तरी चालते, वार्षिक उत्पन्न 2 लाखापर्यंत असणे आवश्यक आहे, रेशन कार्ड BPL धारक असेल तर, लाईट बिल आणि एक फोटो, छायांकित प्रतीवर स्वतःची स्वाक्षरी असलेले कागदपत्र अर्जासोबत जोडावे, अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रावर पेज नंबर टाकावे. अशा प्रकारचा हा अर्ज आहे. हा अर्ज घ्यायचा आहे आपण आणि याची प्रिंट काढून हा पूर्ण फॉर्म भरायचा आहे आणि आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागामध्ये जिल्ह्याचे जे ऑफिस असते त्या ठिकाणी हे फॉर्म आपण पूर्ण कागदपत्रासहित पूर्ण फॉर्म भरून हा फॉर्म आपण द्यायचा आहे. अशा प्रकारची ही मुख्यमंत्री वयोश्री योजना अशा प्रकारची ही आहे. अशा प्रकारचा अर्ज करायचा आहे.